गाईस हे आपण तुपाच्या पानाच्या वड्या बनवत आहोत. हे फ्राय करायचं आहे आणि हे बारीक याचा चिवडा बनवायचा. चिवडा म्हणजे बारीक बारीक छोटा छोटा असं फ्रायमध्ये तळल्यासारखं नाश्त्यासारखं खायसाठी. हे पोळ्याच्या दिवशी स्पेशल बनवतो आपण. त्यासाठी लागणारं साहित्य सांगत आहोत. लसूण, कढीपत्ता, धनिया, कांदा, मिरची, टमाटर वाटलं तर टाका, पण मला आवडतात म्हणून मी टाकते. गंज, कटमीठ, तेल घाला थोडा. मी जास्त घालते, मला तळायचं आहे ना ते, त्यामुळे तुम्हाला वाटेल तिथं हलकं तिखट मीठ टाकून त्याच्यामध्ये त्या वड्या घाला. छान लागतात. सगळेजण आपापल्या परीने, मला तसंच आवडतात म्हणून मी तसं तळते. म्हणून थोडी हळद मीठ थोडं टाकल्यानंतर ह्या वड्या टाकायचे फ्राय करायसाठी. या प्रकारे टाकायचं. या प्रकारे दोन्ही कडे करून घ्यायचं चांगल्या याच्यामध्ये तेलामध्ये. थोड्या वेळ चटपटे झाले तर थोडं काढून घ्यायचं. मी याच्यामध्ये थोडं तेल टाकून आता त्याची साधारणी देते. हे थोडं तेल जास्त असलं तेव्हा टेस्टी वाटते, मस्त कुरकुरीत होते. जिरा, मोहरी, मिरची, कांदा, कढीपत्ता चांगला परतून घ्या. हळदी, थोडे टमाटर, त्याला थोडा शिजू द्यायचा. नुसार मीठ, तिखट टाका, मला आवडते. थोडं दंड्यावाला समोर असला तसं टाकून द्यायचे, म्हणजे याच्यामध्ये फ्राय होऊन जाते. असं शिजल्यावर मग वडी टाकून द्यायची. मोकळी पूर्ण वडी टाकल्यावर त्याला परतून घ्यायची. असं बघा, अशी परतून घ्यायची चांगली. माझ्या हातात मोबाईल असते ना, त्यामुळे मला बरोबर तुम्हाला परतून दाखवता येत नाही, कारण हे गंज खूप हलते. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहोत कशी मोकळी वडी झाली पाहिजे. चांगलं तर गरम फ्राय होतपर्यंत कडक किंवा मग मुलांना पण ठेवा तुमच्या इच्छेनुसार. अशी गरम झालीच पाहिजे बरोबर, आणि मस्त असे